नमस्कार सर्वांना. आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 1 डिसेंबरला आता रिसेंटली जो आपला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा पेपर झालाय, त्या संदर्भात आपण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आता डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर एकंदरीत सांगायचं म्हटलं तर जे आपले इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत ते एक 15 क्वेश्चन जे होते त्यापैकी एक 10 ते 11 क्वेश्चन हे इझिली अटेम्प्ट करण्यासारखे होते आणि जे 3 ते 4 क्वेश्चन होते हे थिंकर बेस्ड क्वेश्चन किंवा इतरत्र जे आपल्याला माहित नसतील, ज्याची माहित नसण्याची शक्यता आपली जास्त होती, अशा टाइपचे क्वेश्चन होते. पण एक 10 ते 12 क्वेश्चन आपण अटेम्प्ट करू शकत होतो. विथ लॉजिक आपण कसे अटेम्प्ट करायचे किंवा प्रश्न सोडवताना आपला प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा या संदर्भात मी बोलणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याकडे सध्या ब्लॅकबोर्ड अवेलेबल नाहीये, व्हाईट बोर्ड अवेलेबल नाहीये, त्यामुळे सध्या डायरेक्टली आता तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल तर क्वेश्चन पेपर तुम्ही समोर असू द्या. आता माझ्याकडे ए सेट आहे, त्यात 36 नंबरच्या क्वेश्चन पासून 50 नंबरच्या क्वेश्चन पर्यंत आपण जे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत ते कसे सोडवायला पाहिजे होते किंवा त्यांची उत्तरं हे काय असू शकतात या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आता जो पहिलाच क्वेश्चन होता 36 नंबरचा, त्यात ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा डॅश डॅश या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते, हा प्रश्न होता. तर ऊर्जा निर्मितीचा संदर्भ आपण डायरेक्ट कशाशी जोडू शकतो, एवढा बेसिक क्वेश्चन आहे. म्हणजे मानवी विकासाशी, सांस्कृतिक विकासाशी, राजकीय विकासाशी की सामाजिक विकासाशी, अत्यंत सोपा असा क्वेश्चन होता. काहीही याच्यात अँबिग्युइटी नव्हती, डाऊट नव्हता, एकदम इझी क्वेश्चन होता. याचं उत्तर मानवी विकास म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन असं यायला पाहिजे. तर म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट असं उत्तर याचं यायला पाहिजे. एवढंच या संदर्भात डिस्कस करू शकतो आपण. आता जो दुसरा क्वेश्चन आहे म्हणजे 37 नंबरचा क्वेश्चन आपण बघूयात. सगळ्यांनी क्वेश्चन पेपर असू द्या म्हणजे एक अंदाज येईल. मी सांगतोय की बाबा आपण कसे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो पेपरमध्ये, फक्त उत्तर सांगणं एवढं नाहीये. तर माहित नसताना क्वेश्चन कसे अटेम्प्ट केले जाऊ शकतात हे सांगण्यावर माझं भर राहील. आता 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते. खूपच जास्त, म्हणजे एक प्रकारे कोणीही न वाचलेला अशा टाइपमध्ये क्वेश्चन होता. कारण 4.5 ते 5%, 3.5% एवढी आकडेवारी आपल्याला लक्षात राहणं हे खूप कठीण आहे. पण किमान एखाद्या म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्याने सोडवलेले, ज्याला आयोगाचा अंदाज आहे, तो व्यक्ती हा प्रश्न कसा सोडवू शकतो हे संदर्भात या बाबतीत मी बोलतो. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो आधी तुम्हाला. 4.5 ते 5% हे त्याचं उत्तर आहे. दत्ता आणि सुंदरम या पुस्तकात त्याचा रेफरन्स दिलेला आहे. 1 नंबरचं याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर सोडवायला कशा प्रकारे पाहिजे होता, तर सिमिलर ऑप्शनचं लॉजिक इथं अप्लाय होतं. आता सिमिलर ऑप्शनचं लॉजिक कसं अप्लाय करायचं हे सांगतो तुम्हाला. आता बघा, 4.5 ते 5% पहिल्या ऑप्शन मध्ये, 3.5 ते 5% दुसऱ्या ऑप्शन मध्ये, 4 ते 5% तिसऱ्या ऑप्शन मध्ये आणि 4.5 ते 5.5%. आता आपल्याला ह्या ऑप्शनवरून एक जवळ कळालं की बाबा 5% आयोगाने 3 ऑप्शन मध्ये रिपीट केलेला आहे. याचा अर्थ सिमिलर ऑप्शनची टेक्निक इथं आपण अप्लाय करू शकतो. याचा अर्थ जे 4 नंबरचं ऑप्शन आहे ते आपण डायरेक्ट कट करू शकतो. ठीक आहे. मग आता 4 नंबरचं जर ऑप्शन आपण इथे कट केलं तर उरला मग 4.5 ते 5%, 3.5 ते 5% आणि 4 ते 5%. पण इथेही पहिल्या नंबरच्या आणि जे 4 नंबरचं ऑप्शन आपण कट केलं त्या ठिकाणी 4.5% उल्लेख आहे, म्हणजे डबल उल्लेख झालेला आहे 4.5%. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग 2 ठिकाणी पण आपण 4 नंबरचं ऑप्शन ऑलरेडी कट केलेला असल्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हे नंबर 1चं ऑप्शन यायला पाहिजे या लॉजिकनुसार. आता आयोग काय देईल याचा आपल्याला संदर्भ माहित नाही, तरी पण जर अंदाजाने किंवा दत्ता आणि सुंदरम या पुस्तकात थ्रू जे रेफरन्स थ्रू आपल्याला उत्तर मिळतंय ते 4.5 ते 5% असं मिळतंय. आता आयोग जे देईल ते आयोगाच्या मर्जीनुसार असेल, तर ते आन्सर की आल्यावर आपल्याला कळेलच. आता जो 38 नंबरचा क्वेश्चन आहे हा सोपा क्वेश्चन होता की बाबा भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995 मध्ये आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली डॅश डॅश स्थापन करण्यात आली होती. म्हणजे कोणती समिती स्थापन करण्यात आली होती अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे, आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली. तर बघा, आता ज्या व्यक्तीने हा प्रश्न वाचलेलाच नाहीये तर हा कसा अटेम्प्ट करू शकतो. परत इथे सिमिलर ऑप्शनचं लॉजिक अप्लाय होत होतं. आता शिक्षण, कृषी, मोठे उद्योग आणि लघु उद्योग अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला त्यांनी. ठीक आहे. तर आता उद्योग आणि उद्योग असं 3 नंबरचं आणि 4 नंबरचं ऑप्शन हे सिमिलर ऑप्शन बसतंय. उद्योग म्हणजे आयोगाला अपेक्षित आहे की बाबा 3ऱ्या किंवा 4थ्या ऑप्शन मध्ये यांनी जावा. तर किमान 50-50 या प्रश्नामध्ये तुम्ही येऊ शकले असते. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर हे लघु उद्योग असं आहे, ऑप्शन नंबर 4. बाकी 50-50 पर्यंत तुम्ही लॉजिकने येऊ शकत होते. ठीक आहे. हे जे मी लॉजिक सांगतोय ते प्रत्येक वेळेस अप्लाय होतील अशातला काही भाग नाही, पण 90%, 95% हे लॉजिक अप्लाय होतं. ठीक आहे. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा डॅश डॅश मध्ये करण्यात आलाय, म्हणजे कोणत्या साली करण्यात आलाय. आता हा क्वेश्चन पण टोटली फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन होता. हे तुम्हाला माहितच असणं गरजेचं आहे, त्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत
नाही. पण आपण कसं अटेम्प्ट करू शकतो हा प्रश्न की बाबा नाहीच माहिती तर आता अटेम्प्ट कसं करायचं. तर यामध्ये जे आयोगाचं लॉजिक बसतं अशा प्रश्नांमध्ये जी टाइमलाईन दिलेली असते त्यांची सगळ्यात मागची टाइमलाईन आहे जी सगळ्यात पुढची टाइमलाईन आहे ती कट करून जे मधली टाइमलाईन आहे त्याच्यातलं एक ऑप्शन मारणं हे लॉजिकल बेस आपण अप्लाय करू शकतो अशा प्रश्नांमध्ये. तर आता आपण 1950 सगळ्यात छोटं ऑप्शन, 1981 सगळ्यात मोठं ऑप्शन हे कट करू शकलो असतो. आता ज्यांना उत्तर माहित नाही त्यासाठी मी हे अशा टाईपचं एक्सप्लेनेशन सांगतोय की बाबा अशा प्रकारे उत्तर हे काढले जाऊ शकतात. तर आता 1950 आणि 1981 हे ऑप्शन कट केल्यानंतर 1952 किंवा 1960 या दोन ऑप्शन पैकी एक तुक्का मारणं इथे बनत होतं. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर हे 1952 आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा हा 1952 रोजी करण्यात आलेला आहे. तर ह्या टाईपचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण उत्तर काढू शकलो असतो. ठीक आहे. आता पुढचा जो 40 नंबरचा क्वेश्चन आहे हा लॉजिकल अप्रोच बेस्ड क्वेश्चन होता. म्हणजे काहीतरी एक थोडासा अंदाज लावून तुम्हाला अटेम्प्ट करायचा होता हा क्वेश्चन सुद्धा. प्रश्न काय, दृष्टिकोन नियोजन म्हणजे डॅश डॅश डॅश. आता इथे प्रश्न पाहिल्या आपल्या डोक्यात आलं पाहिजे की रिकामी जागा आहे. याचा अर्थ ते सिंगल वाक्य असणार आहे. प्रश्नाचं उत्तर आहे ना हे सिंगल वाक्य असणार आहे. मग आता ते कसं असणार आहे तर बघा खाली जे ऑप्शन दिलेत पर्यायी उत्तर जे आपण बघतोय ते केवळ बी, केवळ अ, त्यानंतर अ आणि क आणि क आणि ड असे दोन म्हणजे ऑप्शन जे तिसरा आणि चौथा जे ऑप्शन आहे 40 नंबरचा जो मी ए ऑप्शन ए सेट मधला जो ऑप्शन सांगतोय सी आणि 3 नंबरचा आणि 4 नंबरचा ऑप्शन इथे आपल्याला कळून येतं की बाबा दोन ऑप्शन त्यांनी एकाच याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. असं होऊ शकतं का रिकामी जागा आहे म्हटल्यावर याचं सिंग्युलरच उत्तर पाहिजे. 95 ते 99% केसेसमध्ये अशा प्रश्नांचं उत्तर हे सिंग्युलरच उत्तर असतं. तर मग अशा वेळेस आपण ए आणि सी आणि डी डायरेक्ट कट करू शकतो. आता राहिला केवळ बी आणि केवळ ए या दोन ऑप्शन मधला प्रश्न. म्हणजे पहिला ऑप्शन काय ए ऑप्शन 20 ते 25 वर्षांसाठी दीर्घकालीन नियोजन. ठीक हे होल्ड करू शकतो. असू शकतं की बाबा दृष्टिकोन नियोजन म्हणजे 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन असू शकतं. आता बी ऑप्शन जो आहे तो दीर्घकालीन लक्ष 15, 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे. आता बघा दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणजे की बाबा आपण खूप जास्त पुढचा विचार करून एक स्वतःचा म्हणजे काहीतरी ऍडव्हान्स मध्ये आपण प्री प्लॅन करतोय. मग हा जो आगाऊ ठरवणे म्हणजे सेट इन ऍडव्हान्स हा जो शब्द आहे जो बी ऑप्शन मध्ये तो प्रॉपरली ह्या शब्दाला मॅच होतोय किंवा इथे लवकर अप्लाय होतोय. किंवा अजून एक विचार करायचं म्हटलं तर ह्या दोन ऑप्शन मध्ये जे मोस्ट एक्सप्लेनेशन केलेलं आन्सर आहे ते बी नंबरचं ऑप्शन आहे. त्याच्यामुळं बी नंबरचं ऑप्शन हे याचं उत्तर असायला हवं. आयोगाच्या कीनुसार याचं उत्तर हे 1 नंबरचं म्हणजे केवळ बी असं यायला पाहिजे. आता आयोग जे देईल त्या आयोगाच्या इच्छेनुसार. बाकी मग एक अंदाजित उत्तर याचं केवळ बी असं असू शकतं. ठीक आहे. आता 41 नंबरचा आपण क्वेश्चन बघतोय. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण. आता हा जो प्रश्न आहे याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि परत खाली पर्यायी उत्तरं दिलेले आहेत. तर आता पहिला ऑप्शन मी वाचतोय शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात. होऊ शकतं की बाबा संधी सुधारल्या त्यामुळे ते जास्त काम करणार मग म्हणजे पुढे जाऊन गोष्टी त्या इझिली हँडल करू शकणार असं आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे इनडायरेक्ट हे कारण असू शकतं बरं का. दुसरं ऑप्शन होल्डला ठेवूयात. शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांना शिक्षित व्हावे वाटते. ठीक आहे इनडायरेक्ट ऑप्शन असू शकतं हे पण. आता सी नंबरचं ऑप्शन जे आहे ते शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकाविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते. आता हे याचं डायरेक्ट रिझन असू शकतं का कारण याच्यात सरळ सरळ गर्भनिरोधका संदर्भात माहिती दिलेली कारण प्रश्न काय प्रजनन क्षमते संदर्भात आहे. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपण एस्टॅब्लिश करू शकतो या प्रश्नामध्ये या ऑप्शननुसार. मग आता सी ऑप्शन आपलं बरोबर आहे आपण असं कन्सिडर करणारच. जर सी ऑप्शन आपलं बरोबर आहेच म्हटल्यावर इथे ए आणि बी आणि डी म्हणजे पहिलं आणि तिसरं ऑप्शन हे डायरेक्ट कट होत आहे. राहिलं काय केवळ सी आणि डी हे दोन ऑप्शन राहिले. तर डी जे ऑप्शन आहे ते स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते हे ऑप्शन आहे आणि याचा प्रजनन क्षमतेशी संदर्भ येऊ शकतो पण डायरेक्ट संदर्भ येऊ शकतो का नाही. जर ह्या प्रश्नाला इन्क्लूड करायचं म्हटलं असतं तर ए आणि बी हे दोन्ही जे ऑप्शन आहेत ते इन्क्लूड करून आयोगाला उत्तर द्यावं लागलं असतं. पण हा जो डी नंबरचा आहे त्याचा डायरेक्ट संबंध आपल्याला प्रजनन क्षमतेशी जोडता येणार नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन जे आहे केवळ सी हे असं उत्तर या प्रश्नाचं यायला हवं. म्हणजे केवळ सी 41 नंबरचा हा जो क्वेश्चन आहे त्या संदर्भात. हे पण लॉजिकल बेस्ड क्वेश्चन होता याच्यात काहीही जास्त विचार करण्यासारखं नव्हतं. आता 42 नंबरचा क्वेश्चन एकदम इझिली सोपा म्हणजे एकदम इझी टॅकल करण्यासारखा क्वेश्चन होता. काही नव्हतं या प्रश्नात. अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतोय. तर आता ऑप्शन ए काय म्हणतात सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे. बरोबर आहे की अन्न सुरक्षेमध्ये हे येणारच. सर्वांना अन्नधान्य व डाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे हे पण यायलाच हवं कारण वरचा थोडासा वाढवून यांनी डाळी ऍड केल्या. तिसऱ्या ऑप्शन मध्ये यांनी अन्नधान्य डाळी दूध भाजीपाला हे ऍड केलं आणि चौथ्या ऑप्शन मध्ये मग अन्नधान्य डाळी दुधाचे पदार्थ भाजीपाला फळे मांस इत्यादी सर्व गोष्टी ऍड केल्या.
म्हणजे ए, बी, सी आणि डी हे चारही ऑप्शन हे टोटली इन्क्लुझिव्ह ऑप्शन आहेत. म्हणजे ए ऑप्शन बी शिवाय नाही, बी शिवाय सी नाही असं. म्हणजे जर उत्तर आलं तर हे सर्व ऑप्शन मिळूनच उत्तर आलं पाहिजे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हे ए, बी, सी आणि डी असं 4 नंबरचं ऑप्शन इझिली यायला पाहिजे. या संदर्भात जास्त काही विचार करण्यासारखं नाही. आयोग सुद्धा याचं 4 नंबरचं ऑप्शन देण्याची शक्यता जास्त आहे. आता 43 नंबरचा क्वेश्चन आपण बघतोय. थोडासा कठीण क्वेश्चन म्हणता येईल का बाबा. गुन्नार मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी. आता पहिला मुद्दा, गुन्नार मिर्डल हा व्यक्ती कुठे ऐकलेला असणार आहे आपण, तर रोलिंग प्लॅन जी कन्सेप्ट आहे, सरकती योजना, त्या संदर्भात यांनी ती कन्सेप्ट मांडली होती. ही आपल्याला एवढं बेसिक तरी यांच्याविषयी माहित असायला पाहिजे. आता जे पुढचं आहे, जे ऑप्शन आहेत ते विचित्र ऑप्शन होते, म्हणजे नाही का आपण वाचलेले आहेत नाहीत, शक्यतो बऱ्याच लोकांनी हे वाचलेलंच नव्हतं, पण कसं उत्तरापर्यंत जाऊ शकत होतो आपण इथे तर बघू. तर पहिला जो ऑप्शन आहे, प्रतिसारक परिमाण निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे, म्हणजे इंग्लिशमध्ये वाचतो इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट बाय न्यूट्रलाइजिंग बॅकवर्ड इफेक्ट. म्हणजे स्प्रेड इफेक्टला इफेक्टिव्ह बनवायचं, ठीक आहे, म्हणजे त्याला प्रभाव द्यायचा. आता स्प्रेड इफेक्ट म्हणजे काय असतं, तर स्प्रेड इफेक्ट म्हणजे काय असतं की बाबा द मुवमेंट ऑफ वेल्थ फ्रॉम प्रॉस्परस एरिया टू नीडी एरिया. म्हणजे जी वेल्थ आहे, जे कॅपिटल आहे, ते एका प्रॉस्परस म्हणजे एकदम रिच एरियापासून ते जे नीडी एरिया आहे, गरजू एरिया आहे, त्या बाजूला त्याचं स्थानांतरण होतं. हा स्प्रेड इफेक्ट असतो, म्हणजे पसरत जाते चांगल्या एरियापासून ते गरजू एरियापर्यंत ती संपत्ती किंवा कॅपिटल जे काही असेल ते. तर मग याचा अर्थ, जर गुन्नार मिर्डल हे आर्थिक विकासासंदर्भात बोलताय तर नक्कीच स्प्रेड इफेक्ट आपल्याला इफेक्टिव्ह करावाच लागेल. कारण की बाबा आपल्याला जी संपत्ती आहे ती हायर मार्जिन पासून लोअर मार्जिन पर्यंत पोहोचावीच लागणार आहे. त्याच्यामुळं हे जे पहिलं आहे इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट, हा ए नंबरचा जो ऑप्शन आहे ते बरोबर यायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे तो. आता बाय न्यूट्रलाइजिंग द बॅकवर्ड इफेक्ट, हेच ए ऑप्शन मधलं दुसरं वाक्य वाचतोय मी. आता बॅकवर्ड इफेक्ट, ऍक्च्युली इथे बॅकवर्ड हा शब्द नाही तर बॅकवॉश असा शब्द पाहिजे. आता इथे बॅकवर्ड झालंय ते आयोगाकडून मे बी चुकीने झालेलं आहे, पण ऍक्च्युली तिथे बॅकवॉश हा शब्द पाहिजे. बॅकवॉश इफेक्ट म्हणजे काय की बाबा, बॅकवॉश म्हणजे उलट, की बाबा आता समजा स्प्रेड इफेक्ट काय म्हटलो मी की बाबा हायर मार्जिन म्हणजे जे आपले वेल्थ प्रॉस्परस एरिया आहेत, जे ऑलरेडी रिच एरिया आहे, त्यांच्याकडून जी गरजू एरिया आहे त्यांच्याकडे शिफ्ट होतं. मग बॅकवॉश इफेक्ट म्हणजे काय, त्याच्या उलट खालून स्थानांतरण संपत्तीचं वर होतं. हे जे आहे ते चुकीचं आहे ना ऍक्च्युली, कारण वरून खालीपर्यंत पोहोचायला पाहिजे आपण. मग त्यामुळे न्यूट्रलाइजिंग द बॅकवर्ड इफेक्ट की बाबा प्रतिसारक जो परिणाम आहे तो निष्प्रभ करायचा आहे आपल्याला. याचा अर्थ हे ए नंबरचं ऑप्शन आहे ना, हे एक प्रॉपरली डेव्हलप केलेलं ऑप्शन आहे एकदम इझिली. म्हणजे ज्याला स्प्रेड इफेक्ट आणि बॅकवॉश इफेक्ट या संदर्भात थोडीफार बेसिक माहिती असेल त्याला हा प्रश्न सुटण्यासारखा होता. अदरवाईज हा क्वेश्चन टफ होता, ठीक आहे. फक्त आता इथे आपल्याला सांगायचं हे स्प्रेड इफेक्ट काय असते, बॅकवॉश इफेक्ट काय असतं हे सांगण्यासाठी मी हे एक्सप्लेन केलेलं आहे क्वेश्चन. जर चुकून रिपीट झाला तर हे माहित पाहिजे आपल्याला. बाकी मग जी इतर दुसरा, तिसरा किंवा चौथा ऑप्शन आहे, हा ऑप्शन ह्या ऑप्शनपेक्षा कमी प्रभावी ऑप्शन होते, ठीक आहे. त्यामुळे हे जे आहे याचं 43 नंबरचा जो गुन्नार मिर्डल यांचा जो क्वेश्चन आहे त्या संदर्भात ऑनली ए असं ऑप्शन त्या प्रश्नाचं यायला पाहिजे. अशा प्रकारे हा 43 नंबरचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. आता 44 नंबरचा जो क्वेश्चन आहे पॉवर्टी गॅप इंडेक्स. पॉवर्टी गॅप म्हणजे काय, गॅप शब्दातच कळते की बाबा जी आपली बेसिक पॉवर्टी लाईन आहे त्यामधून जे खाली कितीपर्यंत अंतर आहे त्या व्यक्तीचं. समजा एखाद्या व्यक्तीचं जर म्हणजे 500 रुपये ही पॉवर्टी लाईन आहे, तर समजा त्या व्यक्तीला 200 रुपये मिळतात, तर याचा अर्थ गॅप किती आहे, 300 रुपयाचा गॅप आहे. मग आता बघा गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन यांनी, हा पीवायक्यूच आहे ऍक्च्युली, बऱ्याच वेळा विचारलेला आहे क्वेश्चन. तर नेमकं पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो हा क्वेश्चन आहे. तर आता का काढला जातो, तर बघा पहिलं काय होतं की दारिद्र्य दूर करण्याकरिता कॅलरीजची तूट किती भरून काढावी लागेल. नाही, याचा काही एक संबंध नाही, कारण उत्पन्नाशी संदर्भ आपल्याला आहे. कारण 200 रुपयाचं 500 रुपये जायचं म्हटल्यावर उत्पन्न आपल्याला वाढवावं लागेल, ती जी तूट आहे ती भरून काढावी लागेल. त्यामुळे आता दुसरं ऑप्शन वाचूयात, दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागेल. याचा अर्थ हे ऑप्शन मॅच होण्यासारखं आहे, कारण उत्पन्नातली तूट भरून काढली तरच ते दारिद्र्यातलं अंतर आहे ते कमी जास्त होणार, ठीक आहे. त्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन आपण होल्डला ठेवूया, हे बरोबर असू शकतं. 3 नंबरचा जो ऑप्शन आहे दारिद्र्य दूर करण्याकरिता किती दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी लागेल. आता हे पण रिलेटेड ऑप्शन आहे, कारण इथं पण उत्पन्न वाढते. मग बी आणि सी मध्ये काय टिक करणं अपेक्षित होतं, तर मी जे बोललो सिमिलर ऑप्शन, ठीक आहे, की बाबा दरडोई उत्पन्न समजा आपल्याला माहित नाहीये की बाबा आहे किंवा नाही, पण किमान इथे सिमिलर ऑप्शन म्हणजे तूट ए आणि बी मध्ये दोन्ही ठिकाणी तूट या संज्ञेचा संदर्भ दिसून येतोय. याचा अर्थ आयोगाला ए किंवा बी मध्येच उत्तर अपेक्षित आहे असा आपल्याला तिथे अंदाज लावता आला पाहिजे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सरळ 44 नंबरचा जो क्वेश्चन आहे याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन इथे यायला पाहिजे, ठीक आहे. तर 44 नंबरचा आपण क्वेश्चन बघितला. आता 45 नंबरचा क्वेश्चन जो बाल लिंग गुणोत्तरा संदर्भात आहे.
भारतातील बाललिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली? हा क्वेश्चन होता, म्हणजे फॅक्च्युअल बेस क्वेश्चन होता. ज्याला माहिती त्याला माहिती, ज्याला नाही माहिती त्याला नाही माहिती. पण आता समजा नाही माहिती तर कसा अटेम्प्ट केला पाहिजे क्वेश्चन? तर बघा, बाललिंग गुणोत्तराची अंतिम सुधारित आकडेवारी आली होती ना, तेव्हा ती 918 बाललिंग गुणोत्तर आलं होतं. याचा अर्थ कमी आलं होतं. याचा अर्थ आपल्याला महिला म्हणजे मुलींचं संरक्षण आणि सबलीकरण करायचंय बाबा, ठीक आहे, अशा ठिकाणी. तर मग आता उत्तर कसं काढायचं? तर बघा, पहिला 22 जानेवारी 2016, 22 जानेवारी 2018. हे ज्याला माहित नाही उत्तर काय त्याचं कसं काढायचं हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना ह्या मेथडने नक्कीच मदत होईल. तर बघा, 22 जानेवारी 16, 18, 15 आणि 15 बघा आले. सिमिलर ऑप्शनचं लॉजिक इथं अप्लाय करण्यासारखं आहे, कारण 2015 आणि 2015 दोन ऑप्शन मध्ये दिसतंय. याचा अर्थ ज्याला माहित नाही त्याने डोळे झाकून पहिले आणि दुसरा ऑप्शन कट केला पाहिजे इथे. आता सी आणि डी म्हणजे तिसरा आणि चौथ्या ऑप्शन मध्ये बघा 22 जानेवारी आणि 25 जानेवारी असा संदर्भ आहे. पण आपल्याला पहिल्या दोन ऑप्शन मध्ये दिसून येते की बाबा 22 जानेवारी असं दोन वेळा उल्लेख दिसून येतोय. याचा अर्थ काय होतो की बाबा 22 जानेवारी हे उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे 3 नंबरचं ऑप्शन ही याचा आपण टिक करायला पाहिजे होता, अंदाजित उत्तर. बाकी याचं उत्तर ऑप्शन नंबर 3च आहे, 22 जानेवारी 2015. बाकी मग ही जी स्कीम आहे बेटी बचाव बेटी पढाव योजना, ही हरियाणातील बाललिंग गुणोत्तर तेव्हा सर्वात कमी आलं होतं. किती? 834 बाललिंग गुणोत्तर आलं होतं. त्यामुळे जे हरियाणातील पानिपत आहे तिथून बेटी बचाव बेटी पढाव हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर 45 नंबरचा क्वेश्चन असा अटेम्प्ट करण्यासारखा होता. याचं उत्तर 22 जानेवारी 2015 म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर यायला पाहिजे. 46 नंबरचा क्वेश्चन अत्यंत सोपा क्वेश्चन होता. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असते. सापेक्ष म्हणजे काय? रिलेटिव्ह, म्हणजे तुलनात्मक जी गोष्ट आपण करतोय ती सापेक्ष म्हटली जाते. आता या सर्व ऑप्शन मध्ये फक्त सी नंबरच्या ऑप्शन मध्ये तुलनेचा संदर्भ दिसतोय की बाबा दोन उत्पन्न गटांची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो असं म्हटलेलं आहे. तुलना आली की ती सापेक्ष दारिद्र्यात त्यात आलंच पाहिजे. याचा अर्थ सरळ सरळ सी नंबरचं ऑप्शन हे उत्तरात पाहिजेच. आपण जे पर्यायी उत्तर चेक करतोय त्या पर्यायी उत्तरांमध्ये जो केवळ सी ऑप्शन आहे तो फक्त पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसतोय, म्हणजे केवळ सी. बाकी मग इतर दुसरं तिसरं किंवा चौथं जे ऑप्शन आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सीचा उल्लेख नाही. त्यामुळे जर इन्क्लूड करायचं म्हटलं असतं तर किमान सीचा उल्लेख पाहिजे होता इतर ऑप्शन मध्ये. पण इथे एकच ऑप्शन जे दिसतंय ते सी म्हणजे पहिलं ऑप्शन दिसतंय. त्यामुळे 46 नंबरचा जे ऑप्शन आहे ते एकच नंबरचं ऑप्शन आहे. बाकी मग जशी सापेक्ष दारिद्र्य असतं तसं ऍब्सोल्यूट पॉवर्टी असते, म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य, म्हणजे ज्याला असं तुलनात्मक नाही नसतंय. एक फिक्स सेट असतो, 500 रुपयांना तर 500 रुपये. 500 रुपयाच्या खालचे जे लोक आहेत ते दारिद्र्य, त्याच्यावरचे लोक आहेत ते श्रीमंत लोक किंवा अबव पॉवर्टी लाईन लोक. ठीक आहे. तर हा होता 46 नंबरचा क्वेश्चन. आता पुढचा आपण जो बघतोय तो 47 नंबरचा क्वेश्चन हिगिन्स यांच्या संदर्भात क्वेश्चन आहे. नाही कधी नाव ऐकलेलं होतं आपण, नाही काही त्याचा अभ्यास केलेला होता. म्हणजे हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा की नाही हा प्रश्न होता. पण हा अटेम्प्ट करण्यासारखा होता, लॉजिकल बेस्ड क्वेश्चन होता. आता कसं लॉजिक अप्लाय करायचं? तर बघा, हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही डॅश 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 डॅश. आता डॅश डॅश दिसलं म्हणजे सरळ सरळ याचं परत सिंगल ओळीत उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. हा असा आपला अंदाज आला पाहिजे, कारण हे तुम्ही वाचणं अपेक्षित नाही आयोगाला तुमच्याकडून. इथं लॉजिकच काहीतरी अप्लाय करावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आता हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही कशी असू शकते? तर बघा, पहिलं जे ऑप्शन आहे विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. ठीक आहे. दुसरं ऑप्शन आहे अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. तिसरं ऑप्शन आहे विकसित देशात केवळ प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. आणि जी विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साहित करते. आता ठीक आहे, आता याचा तुम्हाला माहितीच म्हणजे काय म्हणता याचं इन्फॉर्मेशन असो नसो, तुम्हाला हा प्रश्न समजो न समजो, पण किमान मी जे तुम्हाला सांगतोय सिमिलर ऑप्शनचं लॉजिक इथं पण अप्लाय होऊ शकलं असतं. आता कसं? आता बघा, ए बी आणि सी 3 जे ऑप्शन आहेत त्यात प्रेरक ठरू शकते, प्रेरक ठरू शकते, प्रेरक ठरू शकते. तर हे जे आहे यात 3 सिमिलर ऑप्शन दिसत आहेत, म्हणजे प्रेरक ठरू शकते, प्रेरक ठरू शकते, प्रेरक ठरू शकते. याचा अर्थ पहिले 3 मध्ये उत्तर आपलं अपेक्षित आहे. हे मी सर्व का सांगतोय? जर आपल्याला उत्तर माहित नसेल तर कसं जाऊ शकतो आपण प्रश्नाच्या उत्तराकडे, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबा आपण तुक्के कसे मारू शकतो, म्हणजे प्रॉपर तुक्के जे बरोबर येऊ शकतात. आता बघा, हे सिमिलर ऑप्शनचं लॉजिक मी आजपर्यंत मारत म्हणजे अप्लाय करत आलेलो आणि त्याचा मला 100% फायदा झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी मला चुकून असं एखाद्या ठिकाणी होतं की बाबा हे लॉजिक अप्लाय होत नाही. त्यामुळे ही लॉजिक किंवा ही मेथड तुमच्यापर्यंत पोहोचली तर किमान तुम्हाला प्रश्न सोडवायला सोपे जातील, म्हणून आजचं हे आपण अनालिसिस घेतोय. बाकी प्रश्नांची उत्तरं ही तुम्ही माहीतच असतात तुम्हाला, किंवा बऱ्यापैकी आन्सर क्या पब्लिश झालेल्याच असतात. पण फक्त अनालिटिक देणं की बाबा नेमकं कसं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो
हे आपण जाणून घेतो एवढंच, बाकी काही नाही. आजचा उद्देश लेक्चरचा एवढाच आहे की बाबा अनालिसिस कसं करू शकतो प्रश्नांचं. तर प्रेरक ठरू शकते, प्रेरक ठरू शकते, प्रेरक ठरू शकते म्हणजे काय, ए बी आणि सी नंबरचं जे ऑप्शन आहे ते याच्यातलं उत्तर असू शकतं. कारण डी नंबरचं ऑप्शन ते निगेटिव्ह ऑप्शन दिलेलं आहे, निरुत्साहित करते, नाही ते वेगळंच ऑप्शन पडतं, त्याच्यामुळे ए बी सी यामधलंच उत्तर असेल. आता प्रश्न राहिला ए आणि बी आणि सी मध्ये. आता बघा, तर जे बी, आता बघा ए सी आणि डी या 3 ऑप्शन जे आहेत त्यात विकसित देशात, विकसित देशात आणि विकसित देशात असे 3 शब्द दिसत आहेत. पण जो बी नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यात अविकसित देशाचा उल्लेख आहे. परत इथं हे ऑप्शन कट होतंय कारण हे सिमिलर ऑप्शनच्या लॉजिकच्या बाहेर पडतंय. त्यामुळे मग ए सी आणि डी, डी तर ऑलरेडी कट झालंय. आता ए आणि सी राहिलं, तर मग ए आणि सी या ऑप्शन मध्ये आपल्याला काय टिक करता येऊ शकतं. तर बघा, जर बी कट झाला आणि डी कट झाला आपला, तर मग पहिल्या नंबरचं ऑप्शन कट होतं ए आणि बी, त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन कट होतं आणि 4 नंबरचं ऑप्शन पण डायरेक्ट कट होतं कारण त्याच्यात बी आहे. त्यामुळे राहिलं काय, फक्त केवळ ए हेच ऑप्शन इथे आपल्याला टिक करण्यासाठी राहतं. अशा प्रकारे हे लॉजिक अप्लाय करून आपण ह्या प्रश्नाकडे जाऊ शकत होतो. याचं उत्तर आयोग जे देईल तेच खरं उत्तर असेल. हे फक्त प्रश्नाच्या उत्तरांपर्यंत कसं पोहोचता येऊ शकतं या संदर्भात मी माहिती देतोय तुम्हाला. बाकी याचं अंदाजित उत्तर हे केवळ ए असं असू शकतं, प्रश्न म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन. आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया. खूप सोपा क्वेश्चन होता. 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा कशाला दिला गेलाय. तर खूप सोपा क्वेश्चन होता, या संदर्भात मी जास्त काही बोलत नाही. ऊर्जा क्षेत्र याचं उत्तर आहे 3 नंबरचं ऑप्शन. 6 नंबरची योजना, 7 नंबरची योजना, 8 नंबरची योजना, 9 नंबरची योजना. एवढं जरी बेसिक एखाद्याने तो चार्ट पाहिला असेल ना कोळंबे सरांच्या पुस्तकातला किंवा देसले सरांच्या पुस्तकातला, स्पष्ट उल्लेख की 6, 7, 8, 9 या चारही ठिकाणी ऊर्जेला सर्वाधिक जास्त खर्च केला गेलेला आहे. त्यामुळे 48 नंबरचा जो क्वेश्चन आहे 7व्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात, तो जो आहे त्याचं ऊर्जा क्षेत्र हे उत्तर यायला पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन 49 नंबरचा क्वेश्चन, हा किचकट क्वेश्चन होता. याला काही ना मार्ग तुम्ही शोधू शकता ना काही करू शकता. काय क्वेश्चन होता, तर अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली. आता हे वाचणं आपल्याला अपेक्षित पण नाहीये आणि आपण याचं अंदाजित उत्तरच फक्त टोकू किंवा स्किप करून पुढे जाणं, हा एकच क्वेश्चन आहे जो स्किप करायलाच पाहिजे होता. म्हणजे 100% चूक होण्याची शक्यता खूप जास्त होती या प्रश्नामध्ये, त्यामुळे स्किप करून पुढे गेलेलं चांगलं राहिलं असतं. तसं याचा रेफरन्स प्रॉपरली अजून सापडलेला नाहीये, पण अंदाजित उत्तर याचं कार्लाइल व रस्किन असं 3 नंबरचं ऑप्शन असू शकतं. यात मग आयोग जे उत्तर देईल तेच खरं उत्तर असेल. शेवटचा जो प्रश्न आहे आपला, ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक डॅश डॅश असते तेथे मूठभर व्यक्तीजवळ आमाप पैसा असतो. आता बेसिक लॉजिकचा क्वेश्चन होता, काही नव्हतं या प्रश्नामध्ये की बाबा मूठभर व्यक्तींजवळ आमाप पैसा कधी असणार, की बाबा इथे समजा खूप मोठी खोली, त्याच्यात काही लोकांकडे आमाप पैसा, याचा अर्थ काही लोक खूप सारे गरीब असणार आहेत. याचा अर्थ काय की सरळ सरळ विषमता दिसून येते की बाबा जे ऑप्शन आहेत समानता, विपुलता, हे तर डायरेक्ट कट होतात, इथे बेसिक लॉजिक होतं. बाकी विषमता आणि कमतरतामध्ये विषमता हे मोस्ट प्रॉपर ऑप्शन इथं आपण पुट करू शकतो. त्यामुळे 50 नंबरचा जो हा समाज उत्पन्नवाला क्वेश्चन आहे त्याचं विषमता हे उत्तर यायला पाहिजे. बाकी आता आपण हे 15 क्वेश्चन आता डिस्कस केलेले आहेत आज. तर बघा त्याच्यातल्या बेसिक गोष्टी तुम्हाला अंदाज समजल्याच असतील. हे बघा, मी हे जे लॉजिक सांगतोय ते माझ्या स्वतःच्या आतापर्यंतच्या अनुभवावर मी तुम्हाला हे लॉजिक सांगितलेले आहेत. याचा तुम्हाला वापर करायचा की नाही हे तुमच्यावर आहे. पण एक इन जनरल ज्या प्रश्नांची माहिती नाही तुम्हाला ते तुम्ही असे सोडवू शकतात. बाकी आपण असे अनालिसिस परत घेऊन येऊच. जर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर नक्की कळवा आम्हाला. बाकी आन्सर की आल्यावर तर सगळं चित्र स्पष्ट होईलच. एखादा 2 उत्तर याचं वरखाली उत्तर होऊ शकतं जे आयोग रेग्युलरली करत असतं. बाकी मग बऱ्यापैकी उत्तर अशा प्रकारे पोहोचले जाऊ शकत होते. 15 पैकी 12 क्वेश्चन तर मला असं वाटतं की इथे बरोबर यायला पाहिजे होते. तो एक चांगला स्कोर आहे. बाकी 2 ते 3 क्वेश्चन हे नव्हते, हाताबाहेरचे क्वेश्चन होते, त्याला आपण काही हात घालू शकत नाही. पण जे 12 क्वेश्चन होते, 11 ते 12 क्वेश्चन, त्यात आपण व्यवस्थितरित्या अटेम्प्ट करून मार्क घेऊ शकत होतो. ठीक आहे, मॉडरेट स्वरूपाचा मला इकॉनॉमिक्सचा पेपर वाटलेला आहे. तर ठीक आहे, आपण बऱ्यापैकी डिस्कस केलेले हे पेपर. तर ठीक आहे, भेटू मग आपण पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.